छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की। लास्टच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही कलावंतीन फोर्टला जाऊन आलो वरती. तर आता आम्ही निघालो प्रबळगडाकडे. कलावंतींच्याच खाली उतरून इथे एक छोटी पायवाट जाते. तर ह्या पायवाटला भिंतीला पकडून पकडून जायचं आहे. तर बघूया आपल्याला ह्या ट्रेकमध्ये पुढचं कसं आव्हान येतं. कलावंतीन सर करून आम्ही आमच्या पुढच्या ट्रॅककडे निघालो, म्हणजेच प्रबळगडाकडे. गडाच्या अगदी बाजूने जाणारी एक अरुंद पायवाट आम्ही पकडली. रस्ता खूपच छोटा होता आणि एका बाजूला थेट माचीवर जाणारी खोलदरी होती. आमचे दूध तिकडे. प्रत्येक पाऊल टाकताना प्रचंड सावधपणे चालावं लागतं. असा रस्ता आहे, आपल्याला हा रस्ता पकडून जायचं आहे प्रबळगडाकडे. इकडचा सीन फक्त एकच आहे, रिस्क इथे मधमाशांची पोळं बघून चालावं लागतं. कारण मधमाशा एकदम पिसावला ना तुम्हाला फोडूनच काढतील. तर भरपूर सारे इन्सिडेंट इथे झालेत या रस्त्याने की मधमाशांचे पोळे चवतातात आणि माशा चावायला सुरुवात करतात. तर तुम्ही काय नाही करू शकत. इकडे त्या छोट्यावाल्या माशा नाही, मोठ्या ज्या असतात जंगली माशा, तर जंगली पोळ्यावाल्या माशा असतात. आता चावतात ना पूर्ण फुगवूनच टाकतात. शरीर खूप थकलं होतं, पण इतकं दूरपर्यंत आलोच आहोत तर आता प्रबळगडसुद्धा सर करायचाच, ही एक तीव्र हाव मनात निर्माण झाली होती. मला रस्ता कळवा तर याच्यासाठी असे दगड ठेवलेले आहेत आणि दगड फोकस करू शकतात. असे दगड ठेवलेले आहेत, याला प्लीज पाडू नका कारण रस्ता समजण्यासाठी ठेवलेले दगड. मित्रांनो, अशा रस्त्यातून जाताना साप आणि मधमाशांची भीती अधिकच असते. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना खूप सावधपणे आणि पूर्ण लक्ष देत चालावं लागतं. एक गुफेसारखं लागलं आहे. आता या गुफेतून जायचं आहे आपल्याला. तर या रस्ता खूपच भारी वाटतोय, एकदम ॲडव्हेंचरस असा. मामा फक्त सापाचं बघा. हा रस्ता दिसायला जरी सोपा वाटला तरी ट्रॅक करायला खूप कठीण आहे. मध्ये मध्ये अनेक अडथळे येतात आणि त्यात सापाची भीती तर वेगळीच असते. आता या झाडाझुडपातून आपल्याला जायचं आहे रस्ता काढत. जाम दम लागलाय, भूक पण लागली आहे. प्रबळगडचा शॉर्टकट रूट आहे. आता कलावंतीन फोर्ट आपण करून आलेलो, तर आता प्रबळगडसाठी हा कडेकडेनेच किल्ल्याच्या कडेकडेने एक छोटासा रस्ता चाललाय पायवाट, तिथून आपण चाललोय. आला जवळपास अर्धा तास या पायवाटेने चालल्यानंतर अखेर प्रबळगडावर जाणारा मुख्य रस्ता समोर आला. आता आपली ती पायवाट संपली. आता आपल्याला चढायला घ्यायचं प्रबळगड. तर थोडा आराम करूया आधी. जरा वेफर खाऊन देऊया जरा. खायला बसलेल आणि हे इकडं माकड बघा. हा बघा,
माझा श्वास फुलला. थांबते मग तू. मित्रांनो, ह्या गडावर येण्यासाठी अशा काय पायऱ्या विऱ्या नाहीत. असे दगडे सगळे साचले, त्याच्यावरूनच वरती जायचे. मला वाटतं ह्याला पहिलं पायऱ्या असतील का रे मामा? मला डायरेक्ट असं दगडीच रस्ता आहे. हे असे गड म्हणजे कसे, पायऱ्या नावाचा प्रकार हे नाही. गड कसे, हे गड प्रॉपर गड नाही आहेत. हे हा परिसरच आहे तिचा, आणि तो ऑब्झर्वेशनसाठी यांना डोंगरांना गडामध्ये रूपांतर करून ऑब्झर्वेशन पोस्ट बनवले गेले. त्याच्यामुळे त्याची एवढी एक देखरेख बाकी गडासारखी केली गेली नाही. गडावर जाण्यासाठी ठराविक पायऱ्या नव्हत्या. मोठमोठ्या दगडांवरूनच चढाई करावी लागत होती. त्या दगडांवरून ट्रॅक करताना खूपच दम लागतो. सगळेच ही जमलेले आहेत. चालण्याची ऍक्टिंग आहे. खूप थकलेले. आता मग पर बसत आले. सापावानी लोळायचं राहिले फक्त. थोडं मित्रांनो, जर एका दिवसात तुम्हाला 2 ट्रेक करायचे असतील ना, अशा नवशिक या लोकांना घेऊन येऊ नका. त्यांच्यामुळे तुमची ट्रॅकिंगचे अक्षरशः लागून जाते. म्हणजे तुम्हाला जिथे 3 तास लागणार तिथे तुम्हाला 6 तास लागणार. हो का? येताना एकदम असे होते जसे काय एकदम ट्रॅकिंग यस. पण आता हालत बघा. सारखे आमचे ब्रेक घ्यायला लावतात. या बॉडी गरम असेल तर तेव्हाच चढून घ्यायचं. एकदा थंड झाली बसून तर पुन्हा चढायचं म्हटलं होत नाही. लक्षात ठेवा, कंटिन्यू. चलो. चल. मित्रांनो, असं तुम्ही वरती आला तर लेफ्टला गेलात तर कलावंतींचं दृश्य दिसेल. त्या साईडचं कलावंतीन फोर्ट वगैरे. आणि इकडे गेला तर राजवाडा, गणेश मंदिर, तलाव वगैरे जे प्रबळगडचे जे अवशेष आहेत ते दिसतील. आपण राईट साईड आहे, कारण कलावंतीन आपण करून आलो तर राईट साईड आपण चूज करतो. राईट साईडला आपण जाऊया. मित्रांनो, आता हा जरा जंगली रोड झाला, पूर्ण सावलींचा. तर आपल्याला उन्हापासून राहत भेटेल आता. तर आपण या सावलीच्या रस्त्याने जाऊया. हे बघा Say something. मित्रांनो, You don't know. 2 किल्ले झालेत आपले. आता वरती आलोय प्रबळगडावर. आता मॅगी खातो, कारण काय खाल्लं नाही सकाळपासून. तर मॅगी वेगळी खातो आणि मग पुढचा प्रवास चालू करतो. मामा तिकडे झोका घेतोय. खाल्ले ना म्हणून मी रुमाल घेऊन झोपलो. एकदम छान वाटतंय मला झोपून. हवा लागते लोकांना. मित्रांनो, या गरमागरम मॅगीचा आनंद घेऊया. या दादांनी मॅगी बनवली मस्त. बघा. असं वाटतं 2 दिवसापासून जेवलं नाही असं वाटायला लागले. 2 गड चढणं असं बघा. एवढी टेस्टी मॅगी मला कधी लागली नाही. मित्रांनो, आता आम्ही गणेश मंदिराकडे चाललोय. हा असा प्लॅटू आहे, जंगली भाग आहे पूर्ण. आता आम्ही इथून निघालो. हा, एक प्लेट मॅगी खाल्ल्यावर जणू जीवात जीव आला. आणि मग काय,
नव्या जोमाने पुढच्या प्रवासाला लागलो. मित्रांनो, इतर किल्ल्यापेक्षा हा किल्ला जरा वेगळाच वाटतोय, कारण इथे पूर्ण जंगल आहे. असं म्हणजे वाड्याची वगैरे अवशेषं आहेत किंवा तटबंदी नाही कोणती. हा मला वाटतं हा किल्ला फक्त पहारेदारी करता असावा. इथे जास्त लोकसंख्या नसावी त्या काळी, कारण पूर्ण तुम्ही बघू शकता चारी बाजूने जंगलच जंगल आहे. इथे एका वाड्याचा अवशेष दिसते, राजवाडा. हा बघा राजवाडा. तुला हात कसा चांगला आला का चांगला लेक डाल सकता हूँ ना मैं. अब मस्त नहीं जाता. ट्रैकिंग के ऊपर डालने वाला लेक में. दादा मित्रांनो, हा दुसरा राजवाडा आहे. हे अवशेष तो 4 होता, हा 3 आहे ना, म्हणजे अजून 2 असणार. आता या राजवाड्याच्या पुढे चाललो आम्ही. पुढे गणेश मंदिर दिसलं पाहिजे, कारण इथं सांगितलं गणेश मंदिर. खूप मोठा किल्ला आहे हा. पूर्ण मोठा परिसर आहे वरती आणि पूर्ण जंगली परिसर आहे. असं नाही की पठारी भाग आहे, तर पूर्णच्या पूर्ण जंगली परिसर आहे. तर बघूया, शोधूया गणेश मंदिर कुठे आहे या जंगलामध्ये. हा पूर्ण रस्ता बघा झाडांनी व्यापलेला, झाडांच्या मधून चाललेली पायवाट. आणि आपण बाप्पाच्या मंदिरात पोचलेलो आहे. इथे नंदी महाराज आहेत, इथे महादेवाची पिंड आणि गणेश मूर्ती पण आहे. तर आज गणेश चतुर्थी पण आहे. या निमित्ताने आपण संकष्ट चतुर्थी आज, त्या निमित्ताने आपलं बाप्पाचं दर्शन पण झालेलं आहे. पुन्हा मोरया 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 उंदीर मामा की जय. नंदी ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. मंदिरात समोरच सगळं तुम्हाला डिटेल्स दिलेलं आहे. काळा बुरुज, दरवाजा, बोरीची सोंड, तलाव. गणेश मंदिराकडे आता आपण उभे आहे. सहदेव सावंत स्मृती विद्यार्थ, हे सगळे डिटेल्स तुम्हाला दिलेले आहे. तर इथे काळा बुरुज वगैरेची वाट आहे खाली. इथे मंदिर आहे. या मंदिराच्या बरोबर बाजूला काही पॉइंट्स आपल्याला बघायला भेटतात. मित्रांनो, आता तलावाजवळ पोहोचलो आहे. तलावाची हालत बघा, पाणीच नाही तलावात. सगळं गवताळ भाग झालाय. हा बघा, हा पूर्ण तलाव असतो. पावसात तर पूर्ण पाणी जमतं याच्यात. आता पूर्ण सुकलेला आहे. तर मित्रांनो, हा तलाव बघून आम्ही रिटर्न चाललोय, कारण पुढे काय एवढं काय खास आम्हाला 4-5 लोक भेटले. म्हणजे पुढे काय एवढं काय खास नाही, 2 किलोमीटर चालावं लागेल आणि पुन्हा असा जंगली एरियाच आहे. बाकी काय असं काय विशेष काय आहे नाही. तर इथे व्ह्यू पॉईंट आहे पुढे. तर कलावंतींवरून आपण व्ह्यू पॉईंट वगैरे सगळं बघितलेलं, त्यामुळे आता तिकडे पण जायची इच्छा नाही. आता सरळ आम्ही खाली उतरायला लागतो आणि हा व्हिडिओ कन्क्लूड करायच्या मार्गावर आहे मी आता. तर खाली जाऊन कन्क्लूड करेल व्हिडिओ. इकडे छोटे छोटे झरे आहेत पाण्याचे. हे बघा, पावसाळा गेला तरी पाणी बघा, तिकडून झऱ्यातून पाणी येते. फ्लो बघा पाण्याचा, बऱ्यापैकी फ्लो आहे. डिसेंबरच्या महिन्यात पण असे झरे आहेत. झऱ्याच्या थंडगार पाण्यात हातपाय धुतल्यावर अंगात एक वेगळीच ताजेतवानाची ऊर्जा संचारली आणि पुन्हा टवटवीत वाटू लागलं. चांगलं पाणी आहे? चांगलं आहे पाणी. गाईज, आमच्यावर आता एक इन्सिडेंट झालाय. आकांक्षाचा पाय मुरगाळलाय आणि आता तिला नीट चालता येत नाही. फायनली आम्ही खाली आलोय. बघा, माझ्या मागे दिसतोय प्रबळगड आणि तिकडे कलावंती गड. एवढं आम्ही चढलोय बघा. आता खाली उतरलोय. मित्रांनो,
फायनली जिथून सुरुवात केलेली तिथे आम्ही पोचलेलो आहे आणि फायनली मी आता हा व्हिडिओ कन्क्लूड करतो. अंगात काही ताकद राहिली नाही. सकाळपासून आम्ही काय जेवलो नाही, फक्त मॅगी आणि वडापाववर 2 गड सर केले आम्ही. खूप मोठी अचिव्हमेंट आहे आमच्यासाठी, कारण आमच्यामध्ये 2 नवीन मेंबर्स होते ज्यांना ट्रॅकिंगबद्दल काय एवढं माहीत नव्हतं. तरी पण हा गड आम्ही 2 गड आम्ही एका दिवसात पूर्ण करणं खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच कन्क्लूड करतो. थँक्यू.